महिला दिवस के अवसर पर आज नई मुंबई के सानपाड़ा में सैकड़ों महिलाओं ने अपनी सेहत की मुफ्त जांच कराई। इस आरोग्य शिविर का आयोजन बीजेपी नगर सेविका शैलाताई जगदीश पाटिल द्वारा श्री सेवा महिला मंडल के सौजन्य से किया गया था। तस्वीर में दिख रहे इस शिविर में डीवाई पाटिल हॉस्पिटल की टीम ने ENT, आई चेकअप, बाल रोग, स्त्री रोग, ECG समेत दर्जनों बीमारियों की मुफ्त जाँच की और औषधियां भी प्रदान की। इस अवसर पर डॉक्टरों और विशिष्ट जनों को भी सम्मानित किया गया। महिला सबलीकरण के लिए आयोजित इस शिविर में पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, पूर्व मेयर सागर नाइक, नगर सेवक निशांत भगत, नगर सेवक भाऊ भापकर, सुनील कुरकुटे, नगर सेविका शिल्पा ठाकुर, मिलिंद सूर्यराव समेत तमाम कार्यकर्ता और नागरिक मौजूद रहे। बीजेपी नेताओं और नगर सेवकों ने नगर सेविका शैला जगदीश पाटिल की इस पहल को सेवा और सहयोग की मिसाल बताया और उनके कार्यों का गुणगान किया। पूर्व सांसद ने कहा कि महिलाओं के लिए ऐसे कार्यक्रम 365 दिन होते रहने चाहिए। सर्व आमच्या माता भगिनींना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। 365 दिवस हा महिला दिन साजरा व्हावा अशी आमची नक्कीच इच्छा आहे। आजचा दिवस सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे। ज्या मातेने आपल्याला जन्म दिला ती माता मोहन श्रेष्ठ आहे। ज्या धर्मपत्नी आपली असेल, जी आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर काम करते, त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे। आपल्या बहिणीबद्दल, आपल्या मुलीबद्दल, आपल्या जेवढ्या नात्याच्या पेक्षा माणुसकीचा धर्म जागृत ठेवण्यासाठी आपण सर्व भगिनींना आज त्याच पद्धतीनं तोला आणि मोलाचं आपण समजलं पाहिजे। आणि म्हणून शैलाताईंचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो की दरवर्षी शैलाताई हा कार्यक्रम करत असतात, पण आज विशेष म्हणजे त्या नगरसेविका झालेल्या आहेत, नवनिर्वाचित या प्रभागाच्या सभापती झालेल्या आहेत आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करेन की खूप चांगला उपक्रम त्या सातत्याने घेत असतात। आता त्यांना काम करायला अजून ताकद मिळालेली आहे, मोठ्या प्रमाणात ते काम करू शकतात आणि खास करून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या नवनिर्वाचित महिला महापौर सुजाताताई यांच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपण एक वेगळ्या प्रकारची धोरणं अवलंबून माननीय नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शहराला महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष आपण बघणार आहोत आणि मला विश्वास आहे की या वर्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत माननीय देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही उपक्रम महाराष्ट्रामध्ये आणलेले आहेत आणि महाराष्ट्राचे आदरणीय कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सेवा सुविधा नवी मुंबईमध्ये कशा योग्य पद्धतीने होतील याचा प्रयत्न आमची सर्व मंडळी करतील। पुन्हा आजच्या या शुभदिनी आपल्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा। प्रभाग नंबर 19 या ठिकाणी शैला पाटील मॅडम या नवनिर्वाचित नगरसेविका, प्रभाग समिती अध्यक्ष यांनी या ठिकाणी निवडून आल्यानंतर एक धडाका कामाचा लावलेला आहे। त्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त हा आरोग्य शिबिर त्या ठिकाणी लागू केलेलं आहे। तर त्यांनी एक परिवर्तन या भागामध्ये व्हावं या दृष्टीने काम सुरू केलेलं आहे आणि आता या भागाचा कसा परिवर्तन आणि एक चांगला बदल त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या कामातून आपल्याला बघायला भेटेल। त्यांनी पुढाकार अनेक गोष्टीचा घेतलेला, माझ्याकडे ते आले होते, त्या जो तलाव त्यांना बांधायचा आहे त्या दृष्टीने त्या पावलं टाकणार आहेत आणि निश्चितच या वर्षभरामध्ये या सानपाडा गावाला जसं अनेक गावांना नवीन ग्राउंड भेटले तसे सानपाडा गावाला नवीन तलाव भेटेल असं यावर्षी मी विश्वासाने त्या ठिकाणी जाईल, ते होऊनच राहील। त्यामुळे पुढच्या वेळेस या जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम तलावाच्या बाजूला करू, ठीक आहे, अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी निश्चित करू आणि त्यांच्या माध्यमातून या भागाचा विकासमुख महिलांच्या दृष्टीने, युवकांच्या दृष्टीने, प्रौढांच्या दृष्टीने आणि सर्व गोष्टीने विकास होईल असा पुन्हा मला विश्वास आहे। श्री सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित आरोग्य शिबिर या ठिकाणी स्थानिक नगरसेविका शैला पाटील
यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आपण बघत असाल तर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी वेगवेगळे आरोग्य शिबिर ज्याच्यामध्ये स्त्रीरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, हाडाचे डॉक्टर, बालरोगतज्ञ, ENT रोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ असे विविध आजारांवर उपचारासाठी या ठिकाणी शिबिर लावण्यात आलेलं होतं. त्यासोबतच या ठिकाणी ज्यांनी सानपाडा गावामध्ये खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवा दिली, ज्याच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असाल की पेशंट हसत डॉक्टरांबद्दल बोलताना बघितलं. ज्या मुलीला जन्म दिला ती मुलगी आज फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये तिथं डॉक्टर म्हणून काम करत असताना वडिलांच्या चेहऱ्यावरचा हसू आपण बघितलं. अशा पद्धतीनं अशा हिरकणी नावाचा पुरस्कार या ठिकाणी शैला पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला. खरं तर हीच गरज आहे. महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, पण त्यांचं विशेष योगदान गावासाठी, आपल्या विभागासाठी किंवा राज्यासाठी असेल, आरोग्य क्षेत्रामध्ये केलेल्या कामाच्या संदर्भात असेल, अशा लोकांना हिरकणी पुरस्कार देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात आलेला आहे. मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की अशा आरोग्यदायी उपक्रमांना खऱ्या अर्थानं गावाची गरज काय, त्यासोबतच इथल्या नागरिकांची गरज काय, आणि अशा पद्धतीनं शैला पाटील यांच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर घरी बसणं किंवा मजा मारणं ही सवय न ठेवता लगेचच लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवणं किंवा असे उपक्रम राबवून की ज्याच्यामधून लोकांना सुविधा मिळू शकतो, आरोग्यदायी सुविधा मिळू शकतो, अशा पद्धतीचे उपक्रम महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी राबवलेले आहेत. मी महिला दिनाच्या शुभेच्छा नवी मुंबईतील सर्व नागरिकांना देतो. त्यासोबतच सानपाडा गावातील सर्व महिलांना या ठिकाणी महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना शैला पाटील यांचा उपक्रम बघताना या उपक्रमाचा लाभ तर आपण घेतलाच पाहिजे. हिरकणी पुरस्कार देत असताना अनेक काही चांगली कामं आपल्या हातून घडली असतील, त्याच्यात अजून भर पडो. त्यासोबतच या ठिकाणी जी OPD नावाने सुरुवात करण्यात आलेली आहे, PB पाटील कंपनीच्या नावाने जी OPD सुरुवात करण्यात आलेली आहे, तसं बघायला गेलं तर आपण कोणी आजारी पडो अशा कसली शुभेच्छा देत नसतो, पण जो आजारी पडेल, जो दुःखात असेल, जो प्रसंगात असेल, त्याला मदत करण्यासाठी PB पाटील कंपनी सदैव तत्पर आहे. असा या ठिकाणी उपक्रम आज या ठिकाणी राबवलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं, महिला दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. वहीं आरोग्य शिविर की आयोजक नगर सेविका शैला जगदीश पाटिल ने महिला दिवस की शुभेच्छा देते हुए कहा कि लोक नेता गणेश नाइक के मार्गदर्शन में उन्हें लोगों की सेवा का अवसर मिला है. उन्होंने क प्रभाग समिति का सभापति नियुक्त किए जाने पर भी आभार जताया. नगर सेविका शैला जगदीश पाटिल ने कहा कि आज सैकड़ों महिलाओं को स्वास्थ्य जाँच का लाभ मिला है. जरूरत पड़ी तो हर महीने सानपाड़ा में ऐसा ही शिविर नियमित तौर पर लगाया जाएगा. पहिले तर महिला दिनांचा सर्व आमच्या महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा. आजचा आरोग्य शिबिर या दृष्टिकोनाने आम्ही बऱ्याच महिलांसाठी डॉक्टर्स अवेलेबल केलेला. ते ऑर्थो असो किंवा स्किन स्पेशलिस्ट असो किंवा नेत्र ENT असे बऱ्याच गोष्टी, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ असे आम्ही बऱ्याच सुविधा उपलब्ध करून दिली. आणि स्पेशली ते महिलांसाठीच नव्हता, अधिक प्रभागाचे सगळे पुरुष मंडळी पण त्याचा सहभाग झाले आणि त्याचा फायदा घेतला. आणि या प्रोग्राममध्ये त्या निमित्तानेच आम्ही ज्या महिला खरंच कर्तृत्वदार महिला आहेत त्यांचा आम्ही हिरकणी कन्या म्हणून, हिरकणी अवॉर्ड म्हणून आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं. आणि त्यानंतर आम्ही PB पाटील कंपनी आमच्या आणि DY पाटील या संस्थेतर्फे आम्ही महिन्यातून एकदा OPD या प्रभागासाठी ओपन करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि जर मला गरज पडली तर ते महिन्याचं आम्ही आठवड्याला एकदा आम्ही ते OPD सुरू करणार आहोत. आज आमचे नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी बऱ्याच 12, 13, 14 वर्षापासून साहेबांबरोबर मी कामं करत आहेत. आणि वेळोवेळी मला साहेबांचं मार्गदर्शन भेटलेलं आहे. मग ते डॉक्टर संजीवजी नाईक साहेब असो किंवा संदीपजी नाईक साहेब असो किंवा आमचे सागरजी नाईक साहेब असो, यांच्या माध्यमातून बऱ्याच मला गोष्टी शिकायला भेटले. आणि वेळोवेळी मला जेव्हा काही गरज पडले तेव्हा या सर्वांनी माझी साथ दिली आहे. या साहेबांचा एक विचार आहे की राजकारणपेक्षा समाजकारण महत्त्वाचं आहे. त्याच धोरण धरून मी आज इथपर्यंत पोचली एक नगरसेविका म्हणून आहे. तर मी खरोखरच आमच्या नाईक साहेबांचा धन्यवाद आणि आभार मानेन. आणि त्याचबरोबर साहेबांनी जे विश्वास धरून मला इथपर्यंत ते पोचवलेलं आहे, तसंच परत एकदा साहेबांनी मला संधी दिली. प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. म्हणून मी भारतीय जनता पार्टी पक्ष आणि आमच्या साहेबांचं जे माझ्यावर विश्वास धरून त्यांनी मला ही संधी दिली, त्या संधीचं मी सोना करेन हे नक्की आहे.
ब्यूरो रिपोर्ट टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।